ओम नमः शिवाय. वेलकम टू ब्लेस्ड बाय महादेव 44. आपण ऐकत आहोत गायडन्स जो स्पिरिच्युअलिटीच्या जर्नीबद्दल आहे. स्पिरिच्युअल जर्नी नंबर 2. आता आपण पाहिलं की खूप पेनफुल असतं, आपल्याला आवडणारी लोक आपल्या लाईफमधनं दूर जाणं, पण ते खूप गरजेचं असतं. कारण अशा लोकांबरोबर राहण्यात काहीच अर्थ नसतो की जे तुमचं व्हायब्रेशन्स लो करतात, तुमची एनर्जी लो करतात. हळूहळू तुम्हाला ह्या जर्नीमध्ये फील व्हायला लागतं की कुठली व्यक्ती चांगली आहे, कुठली व्यक्ती वाईट आहे. त्यांचे इंटेन्शन्स कळू लागतात. हे कसे कळतात तर तुम्हाला त्यांच्याबरोबर राहिल्यावरती तुमची एनर्जी लो होऊ लागते, तुम्ही लो फील करायला लागता आणि त्याच्यातून तुम्हाला कळतं की नाही, इथे काहीतरी डिफिकल्ट आहे. मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये देव तुम्हाला एकटं सोडत नाही आणि तुम्हाला प्रोटेक्शन असतं, तुम्हाला डिवाईन प्रोटेक्शन असतं. या ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं हॅपी करण्यासाठी आता डिव्हाइन त्याचा एक वेगळा रोल प्ले करतो. म्हणजेच काय तर तुमच्या मनामध्ये येणाऱ्या छोट्या छोट्या इच्छा इतक्या पटकन पूर्ण होतात की तुम्हाला वाटतं की अरे मी अजून बोलून पण नाही दाखवलं, तर जस्ट माझ्या मनात आलं आणि हे पूर्ण पण झालं. सो तुम्हाला ज्या जखमा होत असतात त्याच्यावरती मलम लावायचं काम भगवंत करत असतो. कारण तुम्ही त्याचे आवडीचे बाळ असता आणि त्याला कळत असतं तुम्हाला काय हर्ट होतोय. बट ऑलवेज रिमेंबर वन थिंग की ही जर्नी कितीही डिफिकल्ट असली, कितीही पेनफुल असली, तरी त्याच्यामध्ये एक प्रकारचा वेगळाच आनंद आहे, जो आहे डिव्हाइन आनंद. जसं म्हणलं की तुम्हाला जेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला लागतात आणि नॉट बिकॉज तुमच्या इच्छा पूर्ण होत आहेत, पण भगवंत त्याचं अस्तित्व तुमच्या आजूबाजूला जेव्हा जाणवून देतो तुम्हाला, ते फिलिंग जगातलं बेस्ट फिलिंग असतं. आणि तुम्हाला एकदा त्या गोष्टीची आवड निर्माण झाली, त्याच्या भक्तीची गोडी लागली की तुम्हाला काहीही सुचत नाही. तुमचे डोळे उघडे असले तरी तुम्हाला तोच दिसतो, डोळे बंद असले तरी तुम्हाला तोच दिसतो. आता ह्या जर्नीमध्ये पुढे अजून 3 पडाव आहेत, 3 प्रकार आहेत ॲक्च्युली. तर पहिला जो आहे तो प्रॉपर स्पिरिच्युअल जर्नी. ह्याच्यामध्ये तुमचे स्पिरिच्युअल कनेक्शन्स बनत जातात आणि तुमची जर्नी पुढे सरकत जाते. सेकंड आहे सोलमेट जर्नी. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या सोल ट्राईबचे लोक एकत्र येऊ लागतात, भेटू लागतात. सोलमेट म्हणजे फक्त प्रेमच हा एक गैरसमज आहे. सोलमेट हा कुठल्याही स्वरूपाचा असू शकतो. इट कॅन बी युअर फ्रेंड, इट कॅन बी युअर नेबर, इट कॅन बी युअर रिलेटिव्ह, इट कॅन बी एनी अनॉनिमस पर्सन यू कम अक्रॉस. याच्यामध्ये तुम्हाला एक कनेक्शन फील होतं त्या व्यक्तीबद्दल आणि तुम्हाला नाही माहिती की तुम्ही का करता त्या व्यक्तीसाठी. यू हॅव नो आन्सर्स. इथं लॉजिक नसतं, इथं फक्त मॅजिक असतं. आणि तिसरी जर्नी जी आहे, इट इज व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी टफ अँड मोस्ट पेनफुल जर्नी, दॅट इज ट्विन फ्लेम जर्नी. ह्याच्याबद्दल आपण उद्या बघूयात. स्टे ट्यून विथ अस. ब्लेस्ड बाय महादेव 44.